अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मग सगळ्यांचं स्वामी श्रद्धा उपचारावर खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण संतान प्राप्तीसाठी सेवा बघणार आहोत. उद्या आहे कमला एकादशी आणि या एकादशीपासून ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे पण काही कारणामुळे संतान प्राप्ती होत नाही, मेडिकल ट्रीटमेंट सुद्धा सुरू आहे पण हातामध्ये फक्त अपयश येतं, खूप आम्ही तोडगे केले, उपाय केले पण कुठल्या प्रकारचं यश मिळत नाही, तर अशा पती पत्नींसाठी, अशा जोडप्यांसाठी ही सेवा आहे. 100% अनुभव देणारी, बऱ्याच सेवकांनी या सेवेचा अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे तुम्ही जर ही सेवा तुमच्या मेडिकल ट्रीटमेंटसोबतच जर तुम्ही सुरू केली तर नक्की तुम्हाला 100% या सेवेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. बघा, जेव्हा आपण विज्ञानाला अध्यात्माची जोड देत असतो तेव्हा नक्कीच आपली जी काही इच्छा आहे किंवा आपली जी काही मनोकामना आहे ती आपली पूर्ण होत असते. तर आता आपण बघूया की आपल्याला ही सेवा कशी करायची आहे. बघा, आपण ही सेवा संतान प्राप्तीची ही जी काही सेवा आहे ती आपण कुठल्याही एकादशीपासून सुरू करू शकतो. पण उद्याची जी एकादशी आहे ती कमला एकादशी आहे, अधिक मासामधली ही एकादशी आहे. त्यामुळे या एकादशीला अत्यंत महत्त्व आहे. ही एकादशी दर 3 वर्षातून फक्त एकदाच येते आणि त्यामुळेच या एकादशीला अत्यंत महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यामुळे तुम्ही जर ही सेवा तुम्हाला शक्य असेल उद्याच्या एकादशीपासून सुरू करणं तर नक्की करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला खूप जास्त लवकर याचा अनुभव येईल आणि जर तुम्ही मनापासून श्रद्धेने केली तर नक्कीच तुम्हाला 100% याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तर बघा, या अधिक मासामध्ये अर्थात 2 एकादशी येतात. आता ही कमला एकादशी उद्याची आहे आणि 1 जून महिन्यामध्ये आहे, 13 जूनला आहे वाटतं. तर तुम्हाला जरी उद्या एकादशीला जमलं नाही तर तुम्ही येणाऱ्या पुढच्या एकादशीला तुम्ही ही सेवा सुरू करू शकता. किंवा ज्यांना या दोन्ही एकादशीला नाही जमलं त्यांनी येणाऱ्या पुढच्याही एकादशीपासून तुम्ही सुरू करू शकता, काहीच हरकत नाही. म्हणजे तुम्हाला जेव्हा जमेल, ज्या एकादशीपासून तुम्हाला जमते आहे त्या एकादशीपासून तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे. ही सेवा 41 दिवसांची असणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला ही सेवा कुठल्याही एकादशीपासून तुम्ही सुरू करू शकता. जरी तुम्हाला आता मासिक धर्म असेल तर येणाऱ्या पुढच्या एकादशीपासून तुम्ही सुरू करा, किंवा तेव्हाही नाही जमलं तर येणाऱ्या पुढच्या एकादशीपासून तुम्ही सुरू करू शकता. कोणत्याही एकादशीपासून तुम्ही ही सेवा सुरू करू शकता, काहीच हरकत नाही. फक्त सेवा अगदी मनापासून करा, पूर्ण श्रद्धेने करा. व्हिडिओ बनवण्यामागचं कारण म्हणजे बघा, उद्याची कमला एकादशी आहे, अधिक मासातली एकादशी आहे जी आपल्याला अधिक पटीने पुण्य फळ देऊन जाते. अर्थातच या एकादशीला आपण भगवान विष्णूंची, माता लक्ष्मीची सेवा करणार आहोत. आपल्याला अनेक सेवा आहेत ज्या आपल्याला करायच्या आहेत, उपायसुद्धा आहेत लक्ष्मी प्राप्तीसाठी. तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच बघा. सेवासुद्धा कुठल्या करायच्या आहेत ते पण तुम्ही बघू शकता. पण ज्यांना संतान प्राप्ती होत नाही कुठल्याही कारणामुळे, त्यांनी नक्की उद्याच्या एकादशीपासून तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे आणि त्याचबद्दल आपण आजच्या माहिती बघणार आहोत. तर बघा, ही सेवा कशी करायची आहे. अर्थात या सेवेसाठी तुमच्याकडे 2 गोष्टी असणं आवश्यक आहे. ते म्हणजे बाळकृष्णाची मूर्ती आणि दिंडोरी पंडित स्वामींचं जे नित्यसेवेचं पुस्तक आहे हे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. कारण की आपल्याला या पुस्तकातून बघून जे काही स्तोत्र आहेत ते आपल्याला म्हणायचे आहेत आणि आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. आता सेवा कशी करायची आहे ते आपण बघूया. अर्थात तुम्हाला आधी संकल्प करायचा आहे. तुमच्या जवळपास स्वामींचं केंद्र असेल, मठ असेल, मंदिर असेल, तिथे तुम्ही नारळ आणि खडीसाखर तुम्हाला घेऊन जायचं आहे. स्वामींसमोर तुम्हाला नारळ खडीसाखर ठेवायची आहे. स्वामींना मुजरा करायचा आहे, नाक घासायचं आहे. स्वामींना तुम्हाला तुमची इच्छा बोलून दाखवायची आहे आणि स्वामी, मी संतान प्राप्तीसाठी ही सेवा आजपासून सुरू करत आहे अशी तुम्हाला स्वामींना प्रार्थना करायची आहे. माझ्याकडनं तुम्ही ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि मलाही आई वडील होण्याचं सुख तुम्ही आम्हाला प्रदान करा, असं तुम्हाला स्वामींना मनापासून प्रार्थना करायची आहे. आणि घरी आल्यानंतर तुम्हाला आपल्या देवघरासमोर बसून किंवा बाळकृष्णाची मूर्ती प्रत्येक देवघरामध्ये असतेच, तर तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात आधी तुम्हाला संकल्प करायचा आहे. तुम्हाला आपली इच्छा बोलून दाखवायची आहे. तुम्हाला संकल्प सोडायचा आहे, मी 41 दिवसांची आजपासून ही संतान प्राप्तीसाठी सेवा करत आहे. माझ्याकडनं ही सेवा स्वामी तुम्ही निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि मला लवकरात लवकर या सेवेचा अनुभव येऊ द्या, अशी तुम्हाला स्वामींना, बाळकृष्णांना किंवा भगवान विष्णूंना तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे. आता सगळ्यात प्रथम काय करायचं आहे बघा, एकादशीला म्हणजेच एकादशीपासून आपण ही सेवा सुरू करतो तर उद्याचा तुमचा पहिला दिवस असणार आहे एकादशीचा. तर उद्या पहिल्या दिवशी तुम्हाला पती पत्नीने दोघांनी मिळून तुम्हाला ही सेवा करायची आहे. लक्षात घ्या, ही सेवा 41 दिवसांची आहे पण पहिल्या दिवशी दोघांनी बसणं या सेवेला अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण की आईवडील हे दोघांनाही व्हावं असं वाटतं, दोघांनाही हे सुख हवं आहे. त्यामुळे पती पत्नीने दोघांनी मिळून तुम्हाला या सेवेला बसायचं आहे. बसताना अर्थातच खाली आसन तुम्हाला घ्यायचं आहे. बाळकृष्णाची मूर्ती तुम्हाला एका तामणामध्ये काढून घ्यायची आहे. तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्तीवर
पाण्याने अभिषेक करायचा आहे. आता पाण्याने अभिषेक करताना तुम्हाला काही सेवा पठण करायचे. त्यामध्ये काय, तर सगळ्यात आधी तुम्हाला 16 वेळेस पुरुष सूक्त पठण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 1 वेळेस श्री सूक्त पठण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला संतान गोपाल मंत्रसुद्धा आपल्या दिवसाच्या पुस्तकामध्ये आहे. तर संतान गोपाल मंत्र कुठला आहे, देवकी सुतम गोविंद वासुदेव जगतपते देही मे तनयम कृष्णम त्वामह शरणागतः, हा आहे संतान गोपाल मंत्र. या मंत्राची तुम्हाला 1 माळा जप करायचा आहे, म्हणजे 108 वेळेस तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला गोविंद दामोदर स्तोत्र हे सुद्धा नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे, हे पण तुम्हाला पठण करायचं आहे. या सेवा पठण करत करत तुम्हाला बाळकृष्ण मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. आणि बघा, पहिल्या दिवशी दोघांनीच बसा, एकाने अभिषेक करा, एकाने सेवा पठण करा, जेणेकरून तुमच्या दोघांकडनं ती सेवा घडेल. आणि त्यानंतर ते जे काही तीर्थ आहे, अभिषेकाचं जे काही तीर्थ आहे, जे आपण तुम्ही बाळकृष्ण मूर्तीवर अभिषेक केला आहे, ते जे काही तीर्थ आहे ते तुम्हाला दोघांनी मिळून तुम्हाला प्राशन करायचं आहे. इतर घरातल्या कुठल्याही दुसऱ्या व्यक्तींना तुम्हाला द्यायचं आहे. ते तीर्थ फक्त तुम्हाला दोघांनाच प्राशन करायचं आहे, लक्षात घ्या. आणि अशी ही सेवा तुम्ही जर अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने एकेच्या जीवनासाठी केली तर नक्की तुम्हाला लवकरात लवकरच वेळेचा अनुभव येतो. आणि ही सेवा आपल्याला परमपूज्य गुरुमांनी सुचवली, आणि अर्थात त्यांनी सुचवली म्हणजे स्वामींनीच आपल्याला ही सेवा सांगितलेली आहे. त्यामुळे अगदी मनापासून करा, पूर्ण श्रद्धेने करा. जेव्हा कुठली सेवा अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने करता तेव्हा त्याचा अनुभव आपल्याला 100% येतोच. बघा, आता तुम्ही स्वामींची सेवा करत असाल किंवा नसाल, पण कुठलीही सेवा करताना आपल्या स्वामीची ते सेवासुद्धा सुरूच ठेवा. मी महिलांना सांगेल की तुम्हाला रोज स्वामीच्या सारांशाचे रोजचे 3 अध्याय तुम्हाला पठण करायचे आहेत. सोबतच 1 माळा श्री स्वामी समर्थाचं आपल्या कुलदेवीचा 99 मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडा विच्चे हा तुम्हाला रोज पठण करायचा आहे. कारण की जेव्हा आपल्याकडनं स्वामीची ते सेवा सुरू असते तेव्हा आपण कुठलीही इतर सेवा करतो, एखाद्या इच्छापूर्तीसाठी आपण एखादी सेवा घेतली आहे ती आपण करतो किंवा उपाय करतो, तेव्हा त्या सेवेचा किंवा त्या उपायाचा आपल्याला त्वरित अनुभव येतो, लवकर अनुभव येतो. कारण की आपली नित्य सेवा सुरू असते, आपला तो सेवेचा बॅलन्स मागे असतो, आणि त्या नित्य सेवेमुळे आपण कुठल्याही इतर सेवेचा अनुभव आपल्याला लवकरात लवकर येत असतो. म्हणून आपली नित्यसेवासुद्धा सुरू असणं किंवा ती करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. नाही तर फक्त एखाद्या गोष्टीसाठी सेवा घेतली आहे तेवढ्यापुढे ती करायची, आणि मग अशा वेळेस काय होतं की आपल्याला अनुभव येत नाही. नित्यसेवेमुळे काय होतं की आपले प्रारब्ध जे आहेत ते नष्ट होत जातात, आपले भोग कमी होत जातात, आणि जेव्हा आपले भोग कमी होतात तेव्हा आपल्याला कुठल्याही सेवेचा किंवा कुठल्याही उपायाचा आपल्याला अनुभव येत असतो. त्यामुळे कुठलीही सेवा करताना तुमच्यासोबत मी अनेक सेवा शेअर करते, लक्ष्मीप्राप्तीसाठी म्हणा किंवा इतर कुठल्याही गोष्टीसाठी, तेव्हा त्या सेवेसोबतच तुमची नित्यसेवा सुरू असणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. किंवा फक्त ठराविकच सेवा करायची तर असं करू नका. त्या सेवेसोबतच ती सेवा खूप प्रभावी असते, पण त्या सेवेसोबत तुमची नित्यसेवा सुरू असणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून नित्यसेवा सोडून द्यायची नाही, नित्यसेवा आपल्याला करायचीच असते. कारण की नित्यसेवेमुळे आपले भोग कमी होतात, आपले प्रारब्ध नष्ट होतात, आणि आपण जी काही सेवा करत आहोत, जे काही आपण तोडगे करतो, उपाय करतो, त्या सेवेचा त्या उपायाचा आपल्याला लवकरात लवकर अनुभव येतो, आपल्याला लवकरात लवकर फळप्राप्ती होत असते. म्हणून नित्यसेवेला अत्यंत महत्त्व आहे. तर तुम्हाला सेवा समजली असेलच. तुम्हाला ही सेवा एकेच्या जीवनासाठी करायची आहे. अभिषेक तुम्हाला पाण्याने करायचा आहे. पती पत्नीने मिळून, दोघांनी मिळून तुम्हाला पहिल्या दिवशी बसायचं आहे. जर मिस्टरांना वेळ नसेल तर फक्त अशा वेळेस तुम्ही महिलांनी जरी ही सेवा केली, फक्त स्त्रीने जरी ही सेवा केली एकटीने तरी सुद्धा चालणार आहे. मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, गळती घ्या, गळती लावून द्या, आणि गळतीमध्ये तुम्ही पाणी टाकत राहा, जेणेकरून काय होईल, तुमच्याकडनं अभिषेकसुद्धा चालू राहील आणि तुम्ही एकीकडे तुम्ही स्तोत्रसुद्धा पठण करू शकता. कारण की तुम्हाला सेवा पठण करायला वेळ जाणार आहे. मग अशा वेळेस काय होतं की आपल्याकडनं सेवासुद्धा व्यवस्थित पठण होत नाही आणि अभिषेकसुद्धा व्यवस्थित होत नाही. मग अशा वेळेस तुम्ही गळती लावून द्या आणि तुम्ही एकीकडे सेवा तुम्ही पठण करू शकता. सेवा कुठल्या पठण करायच्या, 16 वेळेस पुरुष सूक्त, त्यानंतर 1 वेळेस श्री सूक्त तुम्हाला पठण करायचं आहे. फलश्रुती सगळ्यात शेवटी तुम्हाला पठण करायची, लक्षात घ्या. जी पुरुष सूक्ताची फलश्रुती आहे ती तुम्हाला 16 वेळेस पुरुष सूक्त पूर्णपणे पठण करून झाल्यानंतर, पुरुष सूक्त तुम्ही संस्कृतमध्ये पठण करा किंवा प्राकृतमध्ये पठण करा, काहीच हरकत नाही, तुमच्या इच्छेनुसार आहे. पण 16 वेळेस पुरुष सूक्त पठण करून झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यात शेवटी फक्त एकदा तुम्हाला फलश्रुती पठण करायची आहे पुरुष सूक्ताची. त्यानंतर तुम्हाला 1 वेळेस श्री सूक्त पठण करायचं आहे. 1 वेळेस श्री सूक्त पण तुम्ही संस्कृतमध्ये पठण करा किंवा प्राकृतमध्ये पठण करा, तुमच्या इच्छेनुसार. त्यानंतर तुम्हाला फलश्रुती पठण करायची आहे. त्यानंतर तुम्हाला संतान गोपाल मंत्र जो तुम्हाला सांगितला आहे तो तुम्हाला 108 वेळेस जप करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला गोविंद दामोदर स्तोत्र हे पण आपल्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये आहे, हे तुम्हाला
एक वेळेस पठण करायचं आहे. तर या सगळ्या सेवा तुम्हाला अभिषेक करत करत तुम्हाला पठण करायचे आहे आणि ते जे काही तीर्थ आहे तुम्हाला पती पत्नीने मिळून तुम्हाला ते प्राशन करायचं आहे. तर अशापणे तुम्हाला ही सेवा करायची आहे. आता उद्या कमळा एकादशी आहे, तर अर्थातच आपल्याला आता बाळकृष्ण मूर्ती तुम्हाला अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्या. त्यानंतर मूर्तीची स्थापना आपल्या देवघरामध्ये करा. जर तुम्हाला शक्य असेल तर लोणीचा प्रसाद, लोण्या अर्थात बाळकृष्णांना काय आवडतं तर लोणी आवडतं, तर तुम्हाला शक्य असेल तर लोणी तुम्ही त्यांना नैवेद्य म्हणून दाखवू शकता. नंतर ते लोणीचा जो काही नैवेद्य आहे, तो जो काही प्रसाद आहे, तुम्ही पती पत्नी म्हणून तुम्ही तो ग्रहण करा. त्याने सुद्धा तुम्हाला खूप सुंदर लवकरात लवकर अनुभव येईल. तर अशा पण तुम्हाला उद्या ही सेवा संतान प्राप्तीसाठी सुरू करायची आहे. नक्की तुम्हाला याचा अनुभव येईल. बघा, जर मध्ये तुम्हाला मासिक धर्म आला तर तुम्हाला तेवढे 4 ते 5 दिवस स्किप करायचे. 6व्या दिवसापासून तुम्ही तुमची ही सेवा कंटिन्यू सुरू करू शकता. जर मध्ये सूतक आलं किंवा विटाळ आला तर तुम्हाला ही सेवा कंटिन्यू करता येणार नाही. तुम्हाला अशा वेळेस काय होतं की सूतक विटाळ हा खूप दिवसांचा असतो, मग आणि तेव्हा आपली सेवा ती खंडित होते. त्यामुळे तुम्हाला ती सेवा तिथेच थांबवावी लागेल. परत पुन्हा तुम्हाला जेव्हा एकादशी येईल तेव्हा त्या एकादशीपासून तुम्हाला ती सेवा सुरू करायची आहे पुन्हा नव्याने. तर अशा पण तुम्हाला ही सेवा संतान प्राप्तीसाठी करायची आहे. तुम्हाला यामध्ये आता कुठलाही डाऊट नसेल, जर तुम्हाला काही प्रश्न असतील तुम्ही मला कमेंट बॉक्सला विचारू शकता. तर चला, ही अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. झालेली सेवा मी स्वयं माझ्याकडे रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत, एका विषयासोबत. तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.